सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांना नमस्कार। महाराष्ट्र सेट परीक्षा 7 एप्रिल 2024 रोजी होणार आहे। या परीक्षाच्या संदर्भात पेपर क्रमांक 1 मधील 8वा युनिट ICT या चॅप्टर मधील जो दुसरा सब टॉपिक आहे बेसिक्स ऑफ इंटरनेट, इंटरनेटच्या संबंधित असलेले बेसिक माहिती आपण घेऊया। इंटरनेट हा जो शब्द आहे, इंटरनेट या शब्दांचा जर आपण पूर्ण व्याख्या पाहिलो तर इंटरकनेक्टेड नेटवर्क ऑफ नेटवर्क। इंटरनेट मीन्स इंटरनॅशनल नेटवर्क किंवा इंटरकनेक्टेड नेटवर्क ऑफ नेटवर्क। या जगामध्ये जेवढे कॉम्प्युटर्स आहेत सगळ्या कॉम्प्युटर्सची एकमेकाशी जोडणी करणे म्हणजे इंटरनेट। प्रत्येक कॉम्प्युटर हा एकमेकाशी जोडलेले आहे। एका कॉम्प्युटरमधलं माहिती दुसऱ्या कॉम्प्युटरला देणे, दुसऱ्या कॉम्प्युटरमधलं माहिती तिसऱ्या कॉम्प्युटरमध्ये घेणे। इंटरकनेक्टेड ऑफ ऑल द कॉम्प्युटर इन द वर्ल्ड। इंटरनेट या शब्दांचा अर्थ इंटरकनेक्टेड नेटवर्क, इंटरनॅशनल नेटवर्क ऑफ कॉम्प्युटर्स। आता तुम्हाला माहिती आहे, इंटरनेट असेल तर फेसबुक चालतो, इंटरनेट असेल तर यूट्यूब चालतो, इंटरनेट असेल तरच आपण गूगलमधून काही माहिती आपण सर्चिंग करू शकतो, इंटरनेट असेल तरच व्हिडिओ कॉलिंग करू शकतो। इंटरनेट असेल तर आपण फोनवरती बोलू शकतो। इंटरनेट आता महाराष्ट्राच्या सेट एक्झाम संदर्भात इंटरनेट या कन्सेप्टवरनं प्रश्न कसे विचारतात बघा। इंटरनेटचा शोध, इंटरनेटबद्दल माहिती, इंटरनेटबद्दल पहिल्यांदा माहिती आपल्याला अमेरिका या देशात मिळालेले आहे। अमेरिका देशातील एक प्रोफेसर सर विंटकर्ट या माणसांनी इंटरनेटचा शोध लावलेला आहे। विंटकर्ट यांना फादर ऑफ इंटरनेट असे म्हणतात। विंटकर्ट यांनी इंटरनेट संदर्भात युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया आणि युनिव्हर्सिटी ऑफ उटाहा इथं संशोधन केलेत। संशोधन करून 29 ऑक्टोबर 1969ला ARPANET म्हणून एक प्रोग्राम त्यांनी सुरू केला। ARPANET, A मीन्स ॲडव्हान्स्ड, हे लक्षात ठेवा। A मीन्स ॲडव्हान्स्ड, R मीन्स रिसर्च, P मीन्स प्रोजेक्ट, A मीन्स एजन्सी, नेट मीन्स नेटवर्क। ARPANET हा जगातील पहिला इंटरनेट आहे। म्हणजे केवळ 4 युनिव्हर्सिटीमध्ये, विशेष म्हणजे हा 2 युनिव्हर्सिटी आणि US डिफेन्स, अमेरिकातील मिलिटरीमध्ये इंटरनेटचा वापर पहिल्यांदा करण्यात आलेले आहे। हा फक्त लिमिटेड एका क्षेत्रापुरता त्यांनी इंटरनेटचा वापर केलेला आहे। US डिफेन्स म्हणजे अमेरिकन आर्मीमध्ये इंटरनेटचा वापर पहिल्यांदा झालेले आहे 1969। हे वर्ष व्यवस्थित लक्षात ठेवा। इट इज द बिगिनिंग ऑफ इंटरनेट। मग ॲक्च्युली इंटरनेटचा वापर प्रत्येक क्षेत्रात कधी झाले तर 1 जानेवारी 1983, द 1 जानेवारी 1983 इज द बर्थडे ऑफ इंटरनेट। इंटरनेटचा जनक 1 जानेवारी 1983 फॉर ऑल द फील्ड। अर्लियर इट वॉज ओनली लिमिटेड फॉर US डिफेन्स। 1 जानेवारी 1983ला विंटकर्ट यांनी हा 2 विशेष कन्सेप्ट त्यांनी सांगितले। TCP, ट्रान्समिशन, लक्षात ठेवा ह्याचा फुल फॉर्म, ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल, आणि इंटरनेट प्रोटोकॉल याच्या माध्यमातून इंटरनेटचा वापर त्यांनी सुरू केला। भारत देशात इंटरनेटचा वापर 15 ऑगस्ट 1995
15 ऑगस्ट 1959 पासून भारत देशात इंटरनेटची सुरुवात झालेली, इंटरनेटचा बिगिनिंग झालेले आहे. द इंटरनेट वॉज स्टार्टेड इन इंडिया ऑन 15 ऑगस्ट 1995. हे प्रश्न विचारलेले होते बघा, भारतात कधी इंटरनेटचा वापर, जस्ट गेल्या महाराष्ट्राची सेट एक्झाममध्ये हाच प्रश्न होता बघा. इंटरनेटचं ॲक्सेस, इंटरनेटचा प्रारंभ आपल्या देशात कोणत्या वर्षी झालेलं आहे? 1995. इंटरनेटचा वापर पहिल्यांदा कोणी वापर केलेत? तर VSNLने, विदेश संचार निगम लिमिटेड यांच्यामार्फत इंटरनेटच्या सोयी सुरुवात झाली. जर इंटरनेट कनेक्शन करण्यासाठी आपल्याला हा 3 माध्यम आहे. पहिला आहे डायल ऑफ कनेक्शन. अगोदर मोबाईल होता, मोबाईलच्या आधी आपण लँडलाईन होता. लँडलाईनमध्ये आपण असा नंबर वगैरे टाईप करत होतो, म्हणजे नंबर डायल करून फोन करत होतो. त्या वायर्सच्या सहाय्याने आपण इंटरनेटचा सिग्नल्स घेऊ शकत होतो आणि पाठवू शकत होतो. त्याला डायल ऑफ कनेक्शन असे म्हणतात. टेलिफोनच्या माध्यमातून इंटरनेटची जोडणी. इथं जे सिग्नल आहे, डिजिटल सिग्नल्स आर कन्व्हर्टेड इंटू ॲनालॉग सिग्नल्स. हे लक्षात ठेवा, डायल अप कनेक्शनमध्ये डिजिटल सिग्नल्स आर कन्व्हर्टेड इंटू ॲनालॉग सिग्नल्स. त्याच्यानंतर ब्ल्यूटूथच्या सहाय्याने सुद्धा आपण इंटरनेटची ॲक्सेस करू शकतो. ब्ल्यूटूथला आपण वायरलेस कनेक्शनच्या माध्यमातून ब्ल्यूटूथ कनेक्ट करतो. आणि त्याच्यानंतर ब्रॉडबँड, हाही गेल्या महाराष्ट्राची सेट एक्झाममध्ये विचारले होते. ब्रॉडबँड हा कन्सेप्ट कोणत्या घटकाशी संबंधित आहे? इंटरनेट ॲक्सेस. इंटरनेटचा वापर करण्यासाठी ब्रॉडबँडचा वापर आपण करतो. ब्रॉडबँड हा इंटरनेट जो सिग्नल आहे, सिग्नल फास्ट पाठवण्यासाठी, त्याचा स्पीड वाढवण्यासाठी ब्रॉडबँडचा वापर करण्यात येत आहे. हाय स्पीड इंटरनेट कनेक्शन आपण म्हणतो. सिग्नलला हाय स्पीडमध्ये कनेक्ट करण्याची कॅपॅसिटी ब्रॉडबँडमध्ये आहे. आणि हे ब्रॉडबँड कशा पद्धतीने मोजणी करतात? स्पीड मेजर्ड ऑफ ब्रॉडबँड. प्लीज लक्षात ठेवा, हे दोन्ही हे पेपरला विचारतात बघा. KBPS, किलोबाईट पर सेकंड, किलोबाईट पर सेकंड अँड मेगाबाईट पर सेकंड याच्या माध्यमातून इंटरनेटचा स्पीड मोजणी करायला येतात. WWW, वर्ल्ड वाईड वेब हा कन्सेप्ट, वर्ल्ड वाईड वेब हा इंटरनेटचा एक भाग आहे. इट इज अ पार्ट ऑफ इंटरनेट. WW याचा वापर पहिल्यांदा, या टर्मचा वापर 1989मध्ये टिम बर्नर-ली यांनी वापरलेले आहे. टिम बर्नर-ली यांना फादर ऑफ WWW असे म्हणतात. आणि WWWमध्ये जे कनेक्शन करण्यासाठी यूज्ड HTML कोडिंग लँग्वेज. HTML कोडिंग लँग्वेज हाही महाराष्ट्राच्या सेट एक्झाममध्ये गेल्या वर्षी विचारले होते. HTML म्हणजे काय? हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज. आता जे काय मी बोर्डवर लिहिलेलं आहे, हे प्रत्येक कन्सेप्ट व्यवस्थित लक्षात ठेवा. मी जास्त एक्सप्लेनेशन केलेलं नाही आणि त्याचं गरज नाही. जे गरज आहे हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे. Please write down all the points which I discussed here. Whatever the points I wrote on the blackboard, please write down in your notebook. Sometimes whenever I am telling a lecture, whenever I am writing on the blackboard, if something comes confusion at the time, you also search in the Google. Okay, sometimes I write some mistakes are there. I am trying my level best to reduce all my mistakes. If you found any kind of mistake, please message me on my WhatsApp number. I will rectify it. Okay, थोडं माहिती देत असताना, बोर्डवर लिहित असताना काही चुकलं असलं तरी कृपया क्षमा करा. आणि ते डाऊट्स असेल तर पुन्हा मला WhatsApp मेसेज करा. मी ते लगेच लक्षात मी बदल करतो. TCP, ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल, ह्याचं चूक आपले मुंबईचे एक माझे मित्र आहेत, ललित सर, त्यांनी मला सांगितलं सर ते ट्रान्सफर नाही, ट्रान्समिशन आहे म्हणून. काही विद्यार्थी मित्र मला खूप चांगल्या पद्धतीने फीडबॅक देत आहेत. ओके, कृपया तुम्ही फीडबॅक द्या आणि जे मी बोर्डवर लिहितो ते कृपया तुमच्या नोटबुकमध्ये लिहून काढा. 100% एक प्रश्न ह्याच्यावरनं असतो म्हणजे असतोच. ओके, थँक्यू सो मच. नमस्कार.